Hello everyone, I am Thakre sir and welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn 9th class lesson 1.5 the necklace. Textbook page number 23 to 32. Okay, so the necklace म्हणजे the necklace means हार. So this story is really beautiful story and I hope definitely you will enjoy while learning this story. So without wasting time, let's get a start. So first see the part first of this story. Okay, so let's start. Mathilde was a pretty and charming girl. So pretty means sundar and charming means आकर्षक. So Mathilde was a pretty and charming girl. तर Mathilde ही एक खूप सुंदर आणि अशी आकर्षक मुलगी होती. Born as if by an error of fate into a family of clerk. So born means जन्मने, as by an error म्हणजे चुकीने, fate म्हणजे नसीब, into the family of clerk means कारकून. तर काय म्हणते की मॅथिल्ड ही सुंदर आणि आकर्षक मुलगी होती आणि तिचा जन्म, बॉर्न म्हणजे जन्म, तिचा जन्म हा चुकीने, तिच्या नशिबाच्या चुकीने इंटू अ फॅमिली ऑफ क्लर्क, एका कारकुनाच्या फॅमिलीमध्ये तिचा जन्म झाला. कसा तिचा जन्म झाला तर इरर ऑफ फेट म्हणजे नशिबाच्या चुकीने. आपण म्हणू की तिची नसीब फुटके म्हणून की काय, तिचा जन्म एका कारकुनाच्या घरी झाला. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. She had no means of becoming known, understood, loved. म्हणजे she had no, तिला असं वाटत होतं की मीन्स ऑफ बिकमिंग नोन, तिला सगळ्यांनी ओळखायला पाहिजे, अंडरस्टूड, तिला समजून घेतलं पाहिजे आणि सगळ्यांनी तिच्यावर जीवापाड प्रेम केलं पाहिजे असं तिला नेहमी वाटायचं. ऑर किंवा बी वेडेड टू ॲन ॲरिस्टोक्रॅट, किंवा तिला असं वाटायचं की तिचं लग्न जे आहे ते एका ॲरिस्टोक्रॅट पर्सनशी म्हणजे एका उच्चकुलीन व्यक्तीशी व्हावं असं तिला नेहमी वाटायचं. अँड सो, आणि म्हणून सी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू मायनर ऑफिशियल्स ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण, मिनिस्ट्री म्हणजे मंत्रालय, तर शिक्षण मंत्रालयाच्या एका मायनर ऑफिशियल म्हणजे एखाद्या, मायनर म्हणजे एका कनिष्ठ एका अधिकाऱ्याशी तिनं लग्न करायला होकार दिलं. ओके, इज इट ओके? नाव नेक्स्ट. सी ड्रेस प्लेनली, म्हणजे ती प्लेनली म्हणजे साधेसुधे, ती साधेसुधे कपडे घालायची. बिकॉज सी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. कारण काय तर कारण चांगले जे कपडे आहेत आहे की नाही, तिला म्हणजे तिला घेणे किंवा तिला वापरणे शक्य नव्हते. वाय? बिकॉज सी वॉज अ पुअर. सी सफर्ड इनलेसली, फिलिंग सी वॉज इंटायटल्ड टू ऑल द लक्झरियस ऑफ लाईफ. ओके, तर ती साधेसुधे कपडे घालायची. सी ड्रेस प्लेनली बिकॉज सी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. कारण चांगले कपडे घालणे तिला अजिबात परवडणारे नव्हते. अफोर्ड म्हणजे परवडणे. ओके, सी सफर्ड इनलेसली, फिलिंग सी वॉज इंटायटल्ड ऑल द लक्झरियस ऑफ लाईफ. सी सफर्ड, आता ती सफर्ड म्हणजे काय तर एक दुःख, तिला दुःख वाटायचं. इनलेसली म्हणजे अविरतपणे तिला असं दुःख फील व्हायचं. फिलिंग सी वॉज इंटायटल्ड, आता इंटायटल्ड म्हणजे काय होते तर इंटायटल्ड म्हणजे हक्क टू ऑल द लक्झरियस ऑफ लाईफ, म्हणजे जेवढं काही चैनीच्या गोष्टी आहेत ते चैनीच्या गोष्टी मिळवणे हे आपला हक्क आहे असं तिला नेहमी वाटायचं. अविरत तिला वाटत राहायचं. इनलेसली म्हणजे अविरत. सी सफर्ड बिकॉज ऑफ हर सॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. अँड सी सफर्ड, तिला नेहमी दुःख वाटायचं का बिकॉज ऑफ हर सॅबी, आता सॅबी म्हणजे जुनाट, पुअरली फर्निश्ड, आता फर्निश्ड म्हणजे काय होते तर फर्निचर आहे की नाही, आपल्या घरी असणारं जे फर्निचर आहे ते कसं होतं, पुअरली होतं, म्हणजे अगदी पुराणं फर्निचर होतं. आणि तिचं घर काय होतं शॅबी म्हणजे जुनाट, गैरसोयी असलेलं आहे की नाही. तर ह्या गैरसोयी आणि जुनाट फर्निचर असलेल्या घरामुळे तिला नेहमी काय वाटायचं, सी सफर्ड, तिला दुःख वाटायचं. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमेन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटीस, म्हणजे या सर्व गोष्टींचा तिच्या अनदर वुमेन ऑफ हर क्लास म्हणजे तिच्या क्लासमधील ज्या इतर स्त्रिया होत्या वुड नॉट इवन हॅव नोटीस, तर
त्या गोष्टी त्यांना अजिबात खटकल्याही नसत्या किंवा त्याच्याकडे त्यांनी लक्ष सुद्धा दिले नसते. टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिसेंटफुल. ओके, सो टॉर्मेंटेड म्हणजे काय होते तर छळ. तर ह्या गोष्टीचा विचार करून तिला काय व्हायचा, छळ व्हायचा. टॉर्मेंटेड म्हणजे त्रास होणे. टॉर्मेंटेड ह्या गोष्टी सगळ्या तिला छळ करायच्या, तिचा त्रास द्यायचा. अँड मेड हर रिसेंटफुल, आणि तिला रिसेंटफुल म्हणजे चीड, राग. आणि ह्या गोष्टीचा तिला राग यायचा. कारण काय तर तिच्याकडं चांगल्या वस्तू नव्हत्या, आहे की नाही. आणि तिला तिचं घर जे होतं ते जुनाट होतं, पुअरली फर्निश्ड होतं. ह्या गोष्टीचा तिला खूप त्रास व्हायचा आणि तिला चीडसुद्धा यायची. रिसेंटफुल म्हणजे चीड येणे. शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड palatial mansion with vast rooms and investing smaller rooms, perfume to afternoon chat with close friend. She dreamed, तिचं स्वप्न होतं की तिचं जे ऑफ अ ग्रँड म्हणजे भव्य, पॅलेटियल म्हणजे राजवाडा, अँड मॅन्सन म्हणजे एखादी हवेली, विथ वास्ट म्हणजे भव्य, इन्व्हिटिंग स्मॉलर रूम्स म्हणजे इन्व्हायटिंग म्हणजे भेट देत असणाऱ्या एका छोट्या रूमा. अँड परफ्यूम म्हणजे सुगंध, आपल्याला माहीत आहे सुगंधित. फॉर आफ्टरनून चॅट विथ क्लोज फ्रेंड म्हणजे दुपारची जे गप्पा गोष्टी आहे कोणाशी, क्लोज फ्रेंड्स. म्हणजे तिला काय म्हणायचं आहे की तिचं असं स्वप्न होतं की तिचं जे घर असायचं ते ग्रँड, भव्य, एखाद्या राजवाड्यासारखा, पॅलेटियल म्हणजे राजवाडा, एखाद्या हवेलीप्रमाणे असावं. विथ वास्ट रूम, मोठमोठ्या म्हणजे खूप मोठ्या रूम्स, आणि इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, आणि म्हणजे भेट देण्यासाठी एका छोट्या रूमा की ज्या परफ्युम्ड म्हणजे सुगंधाने भरलेल्या, आणि आफ्टरनून चॅट म्हणजे दुपारची गप्पा गोष्टी विथ क्लोज फ्रेंड, आपल्या जवळच्या मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी संपूर्ण सुगंधित असलेल्या छोट्या रूमा असाव्या. तिचा असा स्वप्न होता, ड्रीम्ड होता. 8. She had no rich dress, no jewels, nothing, and these were the only things she loved. 8 तरी म्हणजे आपण काय म्हणतो 8 तरी म्हणजे मात्र 8. सी हॅड नो रिच ड्रेस, मात्र तिच्याकडे महागडे कपडे नव्हते. नो ज्वेल्स, दागिने नव्हते. नथिंग, यापैकी काहीच नव्हतं. अँड दीज वेअर ओनली द थिंग्स सी लव्ड, आणि तरी या सर्व गोष्टीचा तिला काय होता म्हणजे लव्ड म्हणजे तिला अतिशय आवड होती, तिला अतिशय आकर्षक होता. कोणत्या ह्या वस्तूचा, कोणत्या, रिच ड्रेस म्हणजे महागडे कपड्यांचा, ज्वेल्स म्हणजेच दागिन्यांचा तिला खूपच आवड होता. सी वॉन्टेड सो मच चार्म टू बी इन्व्हाइट, टू बी शाउट आफ्टर. ओके, इन्व्हाइट म्हणजे काय तर हेवा वाटणे, आहे की नाही. तर ह्या सगळ्या चार्म म्हणजे ज्या उंच कुलीन म्हणजे चांगल्या गोष्टी होत्या, तिला हेवा वाटावा अशा सर्व शॉर्ट आफ्टर म्हणजे ह्या गोष्टीचा तिला काय होता, हव्यास होता. तिला काय होता, हव्यास होता. कशाचा तर ह्या उच्च गोष्टीचा म्हणजे महागड्या कपड्यांचा आणि दागिन्यांचा तिला खूपच हव्यास होता, की तिला काय वाटेल असा अगदी हेवा वाटेल अशा पद्धतीने तिला ह्या गोष्टीचा काय होता, हव्यास होता. ओके. सी हॅड अ रिच फ्रेंड, अ फॉर्मर क्लासमेट ॲट द कॉन्व्हेंट, whom he avoided visiting because afterwards she would weep with a great despair and misery. She had a rich friend, तिला एक श्रीमंत अशी एक मैत्रीण होती. अ फॉर्मर स्कूलमेट, की तिची पुरातन म्हणजे तिची जी माझी क्लासमेट होती, तिची वर्गमैत्रीण होती. ॲट द कॉन्व्हेंट म्हणजे कॉन्व्हेंटमधील एक तिची वर्गमैत्रीण की जी खूप श्रीमंत होती. whom she avoided visiting because afterwards she would weep the regret, disappeared and misery, की जे अवॉइड करायची, तिला भेटणे अवॉइड करायची. व्हिजिटिंग अवॉइडेड म्हणजे तिला दुर्लक्ष करायची. बिकॉज का तिला मिळणे अवॉइड करायची ही, का बरं तिला ती टाळायची, अवॉइड म्हणजे टाळणे. बिकॉज आफ्टरवर्ड शी वूड वीप द ग्रेट डिसअपिअर अँड मिझरी. सो वीप म्हणजे रडू येणे. आता रिग्रेट म्हणजे काय होते तर दुःख. डिसअपिअर मीन्स काय तर निराशा. आता मिझरी म्हणजे आपण आता एकदम दुःख व्हायचं. का बरं ती तिला भेटायला अवॉइड करायची, बिकॉज आफ्टरवर्ड तिला भेटल्यानंतर, आफ्टरवर्ड म्हणजे नंतर, तिला रडू यायचं.
तिला काय यायचं, रडू यायचं, तिला रिग्रेट म्हणजे दुःख व्हायचं, डिसअपिअर म्हणजे तिला निराशा यायची, मिजरी म्हणजे तिला दुःख खेद वाटायचं, म्हणून ती तिला भेटण्याला काय करायची, अवॉइड करायची. वन इव्हिनिंग हर हजबंड केम होम विथ ॲन एअर ऑफ ट्रम्प. ओके, वन इव्हिनिंग एके संध्याकाळी हर हजबंड तिचा नवरा कम होम विथ ॲन एअर ऑफ ट्रम्प. आता एअर ऑफ ट्रम्प म्हणजे विजयी मुद्रा घेऊन, एअर ऑफ ट्रम्प म्हणजे विजयी मुद्रा घेऊन. तर एका संध्याकाळी तिचा जो पती आहे तो घरी एक विजयी मुद्रा घेऊन आला. अँड होल्डिंग अ लार्ज इन्व्हलप इन हिज हँड. अँड इन हिज हँड त्याच्या हातामध्ये एक लार्ज इन्व्हलप म्हणजे लिफाफा, एक मोठा लिफाफा त्याच्या हातामध्ये होता. लुक ही सेड हर समथिंग फॉर यू. तो म्हणाला लुक हर समथिंग फॉर यू. ही सेड, तो म्हणाला की बघ मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे, बघ हे बघ. तो म्हणाला तुझ्यासाठी मी काय आणलंय असं तो म्हणाला. सी टोर म्हणजे फाडली आहे की नाही, टीयरचा पास्ट टेन्स. सी टोर ओपन द पेपर अँड ड्रीव आउट अ कार्ड ऑन व्हिच वॉज प्रिंटेड द वर्ड. ओके, सो सी टोर्ड ओपन द पेपर आहे की नाही. सी टोर्ड ओपन द पेपर अँड ड्रीव आउट अ कार्ड. तिने तो पेपर फाडली आणि त्याच्यामधून एक कार्ड बाहेर काढली. ऑन व्हिच वॉज प्रिंटेड द वर्ड्स, की ज्याच्यावर काही वर्ड्स प्रिंट केलेले होते, लिहिलेले होते. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड MME. आता याला काय म्हणतो, तर याला कसं वाचतो बघा आपण इथं. M स्टँड फॉर मॉन्सियर अँड MME स्टँड्स फॉर मॅडम. फ्रेंच टर्म्स ऑफ ॲड्रेस, मग हे फ्रेंच भाषेमध्ये आता मॅदामा आहे की नाही, आता आपण वाचले असेल कधी मॅदामा क्युरी आहे की नाही. तर अशा प्रकारच्या अर्थाने MME हा जो वर्ड्स आहेत यूज केला जाते. ओके, लाईक मिस्टर अँड मिसेस इन इंग्लिशमध्ये त्याला मिस्टर अँड मिसेस ह्या अर्थाने वापरल्या जाते. तर ओके, आपण याला मिस्टर अँड मिसेस म्हणू. ओके, तो मिसेस जॉर्जेस रामपूर्ण रिक्वेस्टेड. आता आपण याला काय म्हणू, MME म्हणजे मॅदामा जॉर्जेस रामपूर्ण रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिसेस लॉयझेल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे January 18th. ओके, तर त्या लिफाफ्यावर काय लिहिले होते, तर मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मॅदामा जॉर्जेस रामपवनी रिक्वेस्ट द प्लेजर, म्हणजे जो शिक्षण मंत्री होता आहे की नाही, शिक्षण मंत्री होती मॅदामा जॉर्जेस रामपवनीर, त्यांनी रिक्वेस्ट केली होती त्यांना आपल्या की मिस्टर अँड मिसेस लॉयझेल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री, म्हणजे मिनिस्ट्री म्हणजेच मंत्रालयातील जे मिस्टर अँड मिसेस लॉयझेल. आता लॉयझेल्स आहे की नाही, लॉयझेल्स हा कोणाचा, तर तिच्या नवऱ्याचा सरनेम होता. तर लॉयझेल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री म्हणजे त्यांना मिनिस्ट्रीमध्ये इन्व्हाइट केलं होतं ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे January 18th. कधी इन्व्हाइट केलं होतं, तर सोमवारला सायंकाळी 18th जानेवारीला. तर 18 जानेवारीला इव्हिनिंगला मंडेला त्यांनी इन्व्हाइट केलेलं होतं. ओके, कोणाला, मिस्टर अँड मिसेस लॉयझेलला म्हणजे मॅटिल्ड आणि तिच्या पतीला. इन्स्टेड ऑफ बिईंग डिलायटेड ॲज ही हजबंड had hoped, she threw the invitation on the table resentfully. Instead of being delighted है की नाही, तर तिला आनंद होणं. इन्स्टेड ऑफ बिईंग डिलायटेड म्हणजे तिला आनंद होण्याच्या ऐवजी हॅज हर हजबंड ॲट होप, तिच्या नवऱ्याला वाटायचं की माझ्या पत्नीला खूप आनंद होईल, परंतु आनंद होण्याच्या ऐवजी सी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली. आता रिसेंटफुली म्हणजे काय, तर रागाने. रिसेंटफुली म्हणजे रागाने, म्हणजे तिने रागाने, म्हणजे तिला आनंद होण्याच्या ऐवजी, तिला नवऱ्याला वाटायचं की माझ्या पत्नीला आनंद होणार, परंतु आनंद होण्याच्या ऐवजी तिनं तो जो इन्व्हिटेशन कार्ड होता तो थ्रीव म्हणजे फेकलं, थ्रोचा पास्ट टेन ऑन द टेबल. कशावर, तर टेबलवर. कसं, तर रिसेंटफुली म्हणजे रागाने तिनं तो इन्व्हिटेशन कार्ड टेबलावर फेकून दिलं. अँड मटर्ड आणि पुटपुटली. काय पुटपुटली, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट अँड व्हॉट डू यू ॲक्सेप्ट मी टू विअर इफ आय गो. म्हणजे तिनं तो फेकून दिला आणि म्हणाली तुम्हाला काय वाटते, मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे. व्हॉट डू यू वॉन्ट टू मी विथ दॅट अँड व्हॉट डू यू ॲक्सेप्ट मी टू विअर इफ आय गो. आणि मी जर तिथं गेलं तर कोणते कपडे घालणार असं तुम्हाला वाटते, म्हणून ती आपल्या नवऱ्याला पुटपुटली. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट,
ही स्टॅमर्ड. व्हाय? आणि त्याने तर मात्र ह्या गोष्टीचा विचारच केला नव्हता की तिनं कोणती कपडे घालावी त्या पार्टीमध्ये, यांनी मात्र त्याचा विचारच केला नाही. ही स्टॅमर्ड. तो स्टॅमर्ड. आता स्टॅमर्ड म्हणजे काय होतं, तर आपण काय म्हणतो त्याला, चाचपरत. तो चाचपरत म्हणाला, व्हाय 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 द ड्रेस यू गो टू द थिएटर. ओके सॉरी. व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. तू जो थिएटर म्हणजे चित्रपट पाहायला जो थिएटरमध्ये घालते तो ड्रेस, इट सीम्स व्हेरी नाईस टू मी, तो तर मला अतिशय सुंदर वाटतं. सीम्स म्हणजे वाटणे, व्हेरी नाईस. तो ड्रेस तू निश्चित घातली पाहिजे, तो मला खूपच सुंदर वाटतो. कोणता? जो तू चित्रपट बघायला जाताना घालतेस की नाही, थिएटर म्हणजे चित्रपटगृह. ओके, तर तो ड्रेस मला खूप छान वाटतो असं तो म्हणाला. ओके, नाऊ नेक्स्ट पॅसेज. ही स्टॉप्ड स्टोन्ड डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग. ही स्टर्ड. ओके. ही स्टॉप्ड स्टर्न्ड डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग. ही स्टॉप, तो थांबला. स्टर्न्ड, तो स्तब्ध झाला. अँड डिस्ट्रेस, तो व्यथित झाला, दुःखी झाला. का बरं? टू सी हिज वाईफ क्राईंग, की त्याची पत्नी रडताना पाहून तो एकदम स्तब्ध झाला, व्यथित झाला, स्टर्न झाला. ही स्टर्ड. ही स्टर्ड म्हणजे अस्थिर. व्हॉट्स द मॅटर? लेट सी मॅथिल्ड. तो आपल्या पत्नीला म्हणाला, काय झालं मॅटिल्ड? काय झालं मॅटिल्ड? लेट सी, आपण बघू. लेट सी, आपण बघू. हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट? एखाद्या योग्य ड्रेसची किंमत, कॉस्ट म्हणजे किंमत काय असेल? सी थॉट फॉर अ मोमेंट, कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वॉन्डरिंग व्हॉट अमाऊंट सी कुड आस्क फॉर विदाउट एनी इमिटेशन रिफ्युजल. आहे की नाही? सी थॉट ऑफ फॉर अ मोमेंट, तिनं थोडा वेळ काय केलं, विचार केला. मोमेंट म्हणजे क्षण. थॉट म्हणजे विचार करेल, थोडा वेळ विचार केला. कम्प्युटिंग द कॉस्ट, त्या किमतीबद्दल ती कॉम्प्युटिंग, आता कम्प्युटिंग म्हणजे हिशोब करायला लागली. अँड ऑल्सो वॉन्डरिंग व्हॉट अमाऊंट सी कुड आस्क फॉर विदाउट अँड इमिडिएट रिफ्युजल. म्हणजे इमिडिएट रिफ्युजल म्हणजे ताबडतोब त्याला रिफ्युजल म्हणजे नकार मिळू नये म्हणून तिनं कोणती अमाऊंट सांगावी याबद्दल ती विचार करायला लागली. अँड ॲट लास्ट, आणि शेवटी सी ॲन्सर्ड हेजिटंटली, आणि तिने शेवटी चाचपरत उत्तर दिलं, आय डोंट नो एक्झॅक्टली, मला निश्चित माहीत नाही, बट परंतु आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स. परंतु मला वाटते की याला निश्चितच 400 म्हणजे 400 फ्रँक्स निश्चितच लागतील असं मला वाटते. तिनं असं हेजिटेंटली म्हणजे चाचपरत त्याला सांगितलं. आता फ्रँक्स म्हणजे काय, तर ज्या पद्धतीने आपल्या देशाचं चलन जे रुपीज आहे की नाही, रुपया आहे, तसंच त्या देशाचं चलन हे फ्रँक्समध्ये आहे. तर 400 फ्रँक्स तिला लागतील त्या ड्रेसला असं तिनं त्याला सांगितलं. ही टर्न्ड अ लिटल पेल, तो थोडा निस्तेज झाला. पेल म्हणजे निस्तेज. आता निस्तेज काच बरं झाला तो, बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर इन द कंट्री नियर नानतेरे विथ अ फ्यू फ्रेंड्स. आता बघा, ही टर्न लिटल पेल, त्याला थोडं तो निस्तेज झाला. का बरं निस्तेज झाला? बिकॉज ही हॅड बीन सेविंग द एक्झॅक्ट अमाऊंट बाय अ गन. कारण काय, तर एक्झॅक्ट अमाऊंट तेवढाच पैसा त्यांनी सेविंग करत आलेला होता. ही हॅड बीन म्हणजे प्रेझेंट पास्ट परफेक्ट टेन्स आहे तो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे की नाही. तर तो तेवढाच पैसा सेविंग करत आलेला होता. कशासाठी? बाय अ गन फॉर हंटिंग म्हणजे शिकारीसाठी एक गन विकत घेण्यासाठी, बंदूक विकत घेण्यासाठी तो तेवढा पैसा सेविंग करत आला होता उन्हाळ्यामध्ये. इन द कंट्री नियर नानतेरे विथ अ फ्यू फ्रेंड्स, की काही मित्रांसोबत, जी नानतेरे एक कंट्री होती, ते स्वतः तिथं तो समर हंटिंगला जाण्यासाठी, त्यांनी बंदूक घेण्यासाठी ते पैसे वाचवत आला होता. आणि म्हणून तो काय झालेला होता, थोडा निस्तेज दुःखी झाला होता. हाऊ एव्हर ही सेड व्हेरी वेल, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. ओके, तो म्हणाला, तरीही तो म्हणाला, हाऊ एव्हर ही सेड, तरीही तो म्हणाला व्हेरी वेल, ठीक आहे, आय कॅन गिव यू 400 फ्रँक्स, मी तुला 400 फ्रँक्स देतो, बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस.
ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक देतो, पण एखादा खरोखरच रिअली ब्युटिफुल, खरोखरच सुंदर असा ड्रेस विकत घे, असं तो तिला म्हणाला. द डे ऑफ पार्टी ड्रीव नियर. आता पार्टीचा दिवस जवळ आलं. अँड मॅडम लॉयझेल सीम सॅड, रेस्टलेस, अनॉक्सियस, रेडी. आता बघा, पार्टीचा दिवस जरी जवळ आलेला होता तरी जी मॅडम लॉयझेल सीम्ड म्हणजे वाटली कशी, सॅड दुःखी, रेस्टलेस म्हणजे अस्वस्थ वाटत होती, अनॉक्सियस म्हणजे बेचैन वाटत होती, दाऊ हर ड्रेस वॉज रेडी. जरी तिचा ड्रेस हा रेडी होता तरी परंतु ती कशी, दुःखी, अस्वस्थ आणि बेचैन. सॅड म्हणजे दुःखी, रेस्टलेस म्हणजे अस्वस्थ आणि अनॉक्सियस म्हणजे बेचैन वाटत होती. आता का बरं वाटत होती? वन इव्हिनिंग हर हजबंड सेड टू हर. एके संध्याकाळी तिचा पती तिला म्हणाला, व्हॉट्स द मॅटर, यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days. तिचा पती म्हणाला, व्हॉट्स द मॅटर, काय झालं? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days. मी गेली 3 दिवस पाहत आहे, तू कशी विचित्र वागत आहेस, काय झालं, असं तिचा पती तिला एके संध्याकाळी म्हणाला. सी रिप्लाइड, तिनं उत्तर दिलं, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नो अ सिंगल स्टोन टू विअर, आय वुड रॅदर नॉट गो टू द पार्टी. ती म्हणाली, आय एम अपसेट दॅट, मी अपसेट याच्यासाठी आहे की आय हॅव नो ज्वेल्स, माझ्याकडे अजिबात दागिनं नाही, नो सिंगल स्टोन, एक हिरासुद्धा नाही, सिंगल स्टोन. आता स्टोन म्हणजे इथं आपण दगड आहे की असं नाही म्हणत, पण माझ्याकडे एखादं स्टोन म्हणजे रत्न नाही, कशासाठी, टू विअर म्हणजे वापरण्यासाठी माझ्याकडे एखादा दागिना नाही आणि एक सिंगल स्टोनसुद्धा नाही, एखादा रत्नसुद्धा नाही. आय वुड रॅदर नॉट गो टू द पार्टी, मी तिथं न गेलेलं बरं, हे की नाही, मी तिथं न गेलेलं बरं, त्यापेक्षा, आता रॅदर म्हणजे त्यापेक्षा, मी तिथं त्यापेक्षा न गेलेलं बरं, असं ती आपल्या नवऱ्याला म्हणाली. ओके, यू कुड विअर अ फ्लावर्स, ही सेड. तो म्हणाला, तू फुले माडू शकतेस, फुलांचे हार माडू शकते. दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर्स. म्हणजे सध्याच्या काळात त्याची फॅशन खूपच आहे, ती खूपच फॅशन आहे, फॅशनेबल आहेत. काय तर फुलांचा हार, तू फुलं माडू शकतेस, असा तो म्हणाला. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, परंतु ती काही मात्र कन्व्हिन्स्ड झाली नाही. कन्व्हिन्स्ड म्हणजे समजणे, परंतु ती काही समजली नाही. द नेक्स्ट डे सी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. एके दिवशी ते आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली. अँड टोल्ड हर डिस्ट्रेस, अँड टोल्ड हर द नेक्स्ट डे सी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. एके दिवशी ती आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली, फ्रेंड्स हाऊस, अँड टोल्ड हर, आणि तिला ती आपले डिस्ट्रेस म्हणजे दुःख आहे की नाही, व्यथा म्हणू, ती व्यथा आपली ती सांगायला लागली. मॅडम फोस्टियर वेंट टू हर मिरर्ड वार्डरोब. जी मॅडम फोस्टियर होती की जी तिची मैत्रीण होती, मिसेस लॉयझेलची, मॅटिल्डाची मैत्रीण, वेंट टू हर मिरर्स वार्डरोब. ती आपल्या मिरर म्हणजे आरसा, वार्डरोब म्हणजे कपाट, तर ते कपाटाच्या आपल्या आरशाजवळ गेली. टूक आउट अ लार्ज बॉक्स, तिथून तिनं एक मोठा बॉक्स बाहेर काढली. ब्रॉट इट बॅक, ओपनड इट अँड सेड टू मॅडम लॉयझेल. तिनं तो बाहेर काढली, त्याला ओपन केली आणि मॅडम लॉयझेलला ती म्हणाली, चूज माय डिअर, इथून तू चूज कर म्हणजे निवड, माय डिअर म्हणजे माझे प्रिय, तू इथून कोणताही हार जो वाटते तुला तो इथून काय कर, चूज कर, निवड. फर्स्ट मॅथिल सॉ सम ब्रेसलेट्स. आता ब्रेसलेट्स म्हणजे काय होते, तर आपण हातात घालायच्या ज्या बांगड्या वगैरे म्हणतो ना, तर काही तिनं बांगड्या बघितल्या. देन अ पर्ल नेकलेस, एक पर्ल म्हणजे मोत्याचा एक नेकलेस तिनं बघितलं. शी ट्रायड ऑन ज्वेल्स इन द मिरर, आणि तो तिनं मिररच्या समोर जाऊन काय त्याला ट्रायसुद्धा केलं. ओके, सी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स. ती तिला विचारत राहिली, यू हॅव नथिंग एल्स, यापेक्षा तुझ्याकडे दुसरं नाही का? वाय, येस, बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. येस, वाय, आहे ना, परंतु मला काय माहीत तुला काय आवडणार. सडनली सी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक स्टेन बॉक्स, आणि सडनली ताबडतोब तिनं डिस्कवर्ड म्हणजे शोध घेतला. कशाचा? एक ब्लॅक स्टीन बॉक्स, एका मोठ्या ब्लॅक स्टीन बॉक्सचा. ओके, तिनं शोध घेतला. सुपर डायमंड नेकलेस आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये एक सुपर डायमंड नेकलेस होता. सुपर मीन्स एक डायमंड म्हणजे हिऱ्यांचा एक नेकलेस होता, एक सुंदर असा
नेकलेस होता. अँड हर हर्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. आणि ते पाहिल्याबरोबर हिज हर्ट, तिचं जे हृदय होतं, बिगॅन टू बीट, आता बीट म्हणजे धडधड करायला लागला, विथ अनकंट्रोल्ड डिझायर, म्हणजे तिची जी अनकंट्रोल डिझायर म्हणजे इच्छा, म्हणजे अनकंट्रोल, की जे आपल्या डिझायरवर अनकंट्रोल म्हणजे कंट्रोल करू शकत नाही, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणू अभिलाषेने, ती अभिलाषेने तिचे हृदय धडधड करायला लागलं. हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज ही टूक इट. आणि त्याला घेताना तिचे जे हात होते ते ट्रेम्बल्ड म्हणजे थरथर कापायला लागले, थरथरायला लागले. इतका सुंदर तो हार होता आणि तिनं तो घेताना तिचे हात असे थरथर कापायला लागले. सी fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself. She fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself. She fastened म्हणजे काय होते तर गुंफणे, आणि तो हार तिनं आपल्या गळ्याभोवती, नेक म्हणजे गळ्याभोवती गुंफला. अँड स्टूड लॉस्ट इन इस्टॅसी ॲज ही लुक्ड ॲट हरसेल्फ. आणि हर्षभरीत नजरेने ती त्याच्याकडे बघतच राहिली, न्याहाळत राहिली. आपल्याला आरशासमोर तिनं तो हार घालून बघितला ना, हर्षभरीत म्हणजे अतिशय आनंदाने, इस्टॅसी म्हणजे अतिशय आनंदाने, हर्षभरीत नजरेने ती आपल्याकडे न्याहाळत राहिली, पाहत राहिली. देन सी आस्क्ड अनऑक्सियसली, असं अनऑक्सियसली म्हणजे काय, उत्सुकतेने, हेजिटेटिंग मोठ्या संकोचाने, वुड यू लँड मी विथ जस्ट धिस. आणि ती मोठ्या उत्सुकतेने आणि चाचपडच मोठ्या संकोचित वृत्तीने ती तिला विचार, वुड यू लँड मी धिस, जस्ट धिस, फक्त हे मला तू उधार देशील का. लँड म्हणजे उधार देणे, उसने देणे आहे की नाही, तू मला उधार देशील का, म्हणून ती संकोचित तिला विचारायला लागली. वाय यस ऑफकोर्स, का नाही, ऑफकोर्स निश्चितच मी तुला देणार, म्हणून ती उद्गारली. थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्चरसली. आता रॅप्चरसली म्हणजे अत्यानंदाने, आणि अत्यानंदाने ती आपल्या मैत्रिणीला काय मिठी मारली. अँड देन फ्लेड विथ हर ट्रेझर. अँड देन फ्लीचा पास्ट टेन्स विथ हर ट्रेझर म्हणजे खजिना, आणि ती आपला खजिना घेऊन ती निघून गेली. द डे ऑफ पार्टी अराईव्ड. आता पार्टीचा दिवस उगवला. अँड मॅडम लॉयझेल वॉज अ सक्सेस. आणि मॅडम लॉयझेलला मोठे यश मिळाले होते. सी वॉज प्रेटियर. ते खूप सुंदर लावण्यवती दिसत होती. दॅन ऑल अदर वुमन्स. इतर स्त्रियांपेक्षा ती खूप सुंदर दिसत होती. एलिगंट, ग्रॅशियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. ती इलिगंट दिसत होती, मोहक दिसत होती. ग्रॅसियस म्हणजे आकर्षक दिसत होती. स्माइलिंग मोठी खुश दिसत होती. अँड फुल ऑफ जॉय, आणि तिला खूप आनंद होता है ना, म्हणजे ती खूप आकर्षित, आनंदी दिसत होती आणि देखणीसुद्धा दिसत होती. सी डान्स्ड वाईडली है ना, आणि सी डान्स्ड वाईडली. आता वाईडली म्हणजे बेभान होऊन ती नाचत होती. विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रम्प ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस. आणि ती म्हणजे ती खूप बेभान होऊन नाचत होती. विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रम्प ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस. ती मुक्तपणे नाचत होती. कशी तर फॉरगेटिंग एव्हरीथिंग, सगळं काही विसरून, इन द ट्रम्प ऑफ. आता ट्रम्प ऑफ म्हणजे हर ब्युटी अँड सक्सेस म्हणजे तिचं सौंदर्य आणि तिच्या यशाच्या हर्षोल्लासात. ट्रम्प म्हणजे विजय, तर विजयाच्या हर्षोल्लासात ते बेभान होऊन आनंदाने सगळं काही विसरून त्या पार्टीमध्ये ती नाचत होती. अँड फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. आनंदाच्या लाटावरती जणू काय करत होती, तरंगत होती. फ्लोटिंग म्हणजे तरंगणे, तर आनंदाच्या लाटावरती तरंगत होती. अशी बेभान होऊन ती नाचत होती. मॅथिल्ड अँड हर हजबंड लेफ्ट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. आणि मॅथिल्ड आणि तिचा जो नवरा आहे त्यांनी लेफ्ट म्हणजे सोडली अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग, आणि पहाटेच्या 4 वाजता त्यांनी ती पार्टी सोडली. व्हेन दे वर फायनली इन द स्ट्रीट दे कुड नॉट फाइंड अ कॅब. आणि जेव्हा ते शेवटी स्ट्रीटवर म्हणजे मार्गावर आले, रस्त्यावर आले, रोडवर आले, दे कुड नॉट फाइंड अ कॅब, तेव्हा त्यांना कॅब म्हणजेच टॅक्सी मिळू शकली नाही. दे वॉक डाऊन टुवर्ड द सेन्स, म्हणजे ते सेन्सपर्यंत चालत आले. अँड टिल दे फाउंड वन, आणि तेव्हा शेवटी त्यांना एक टॅक्सी मिळाली. दे वेअर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोअर इन द रू डेस मार्ट्रियस. आणि शेवटी त्या टॅक्सीवाल्याने त्यांना ड्रॉप केलं कुठं,
डोअर त्यांच्या दरवाजापाशी इन रूज डेस मार्टियर्स मधच्या म्हणजे त्यांच्या पत्त्यावर त्यांच्या घराजवळ त्यांना सोडलं त्या टॅक्सीवालीने. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. आणि शेवटी सर्व तिच्या आनंदाची काय झाली, इट वॉज ऑल ओव्हर म्हणजे इथं सांगता झाली फॉर हर म्हणजे तिच्यासाठी त्या सर्व गोष्टीची इथं काय झाली, सांगता झाली. इन फ्रंट ऑफ द मिरर म्हणजे आरशासमोर शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी. म्हणजेच शेवटचं सौंदर्य, आता ग्लोरी म्हणजे सौंदर्य आणि शेवटचं सौंदर्य हे आरशासमोर बघण्यासाठी आहे की नाही, ती पुन्हा एकदा आरशाच्या समोर गेली. एक शेवटचं आपलं सौंदर्य न्याहाळण्यासाठी ती आरशासमोर गेली. बट सडनली परंतु अचानक सी अटर्ड अ क्राय आणि अचानक ती जोराने ओरडली. अटर्ड म्हणजे किंचाळली म्हणू आपण. अटर्ड म्हणजे किंचाळली, जोराने रडायला लागली. सी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक आणि ती जोराने किंचाळली. तिच्या गळ्यातील जो रत्नहार होता, जो नेकलेस होता, तो काय झाला होता, गायब. नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक. तिच्या गळ्यामध्ये तो हार जो होता, जो नेकलेस होता, तो नव्हता, तो गायब झाला. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड हर हजबंड. तिचा जो पती आहे त्या पतीने विचारलं, व्हॉट्स इज मॅटर, काय झाले. व्हॉट इज द मॅटर म्हणजे काय झाले, तिच्या नवऱ्याने तिला विचारलं. सी टर्न टुवर्ड्स हिम पॅनिक स्टिकन. ती त्याच्याकडे वळली. कशी, टू पॅनिक स्टिकन म्हणजे भेदरून गेलेली होती. ती भेदरून गेली होती. आय हॅव नो लॉंगर हॅव मॅडम फोस्टियर्स नेकलेस. माझ्याकडे तो मॅडम फॉरेस्टियरचा हार नाही. आय हॅव नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स की जिची मैत्रीण होती, फॉरेस्टियर्स नेकलेस, फॉरेस्टियर्सचा नेकलेस माझ्याकडे नाही. ती भेदरून पॅनिक स्टिकन्स होऊन ती आपल्या नवऱ्याला सांगितली, आय हॅव नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस अशी ती उद्गारली. ही स्टूड अप डिस्ट्राउट. तो एकदम उभा राहिला. कसा, तर डिस्ट्राउट म्हणजे गोंधळून गेला. तो गोंधळून उभा राहिला. व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. काय, कसं, दॅट्स इम्पॉसिबल हे शक्य नाही असं तो भेदरून उद्गारला, गोंधळून उभा राहिला आणि म्हणाला, व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. काय, कसं, हे शक्य नाही असं म्हणून तो उभा राहून गोंधळून म्हणाला. ओके, सो आय होप डेफिनेटली you might be understood this story and I hope you might be enjoy this story. Okay, if you like my video, so don't forget to hit the like button. See you next video. Thank you very much.